हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आपण एक वेगळ्या प्रकारची कोशिंबीर करणार आहोत जी चविष्ट पण आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे। त्या कोशिंबीरीचं नाव आहे श्रावणी घेवड्याची कोशिंबीर। आपण इतके दिवस श्रावणी घेवड्याची वेगळ्या प्रकारच्या भाज्या पाहिलेल्या आहेत किंवा पुलावमध्ये वगैरे सुद्धा वापरलेत, पण ह्याची आपण कोशिंबीर केली आहे। जरा वेगळा प्रकार आहे आणि ही आता तुम्ही नैवेद्यामध्ये सुद्धा करू शकता, कारण याच्यात काही कांदा लसूण वगैरे असला काही प्रकार नाहीये। कांदा लसूण विरहित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याचे हेल्थ बेनिफिट्स पण भरपूर आहेत, जसं की वेट लॉससाठी चांगलं आहे, डायजेशनसाठी छान आहे किंवा स्किनसाठी, केसांसाठी, हाडांसाठी अशा अनेक प्रकारचे बेनिफिट्स आहेत। सो तुम्ही नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। श्रावण घेवड्याच्या कोशिंबीरीसाठी ना आपण आतपाव श्रावण घेवडा घेतलाय, अगदी छान कवळा घेतलाय आणि अगदी बारीक चिरून घेतलाय आणि स्वच्छ 2 पाण्याने आपण धुवून पण पाणी काढून टाकलेलं आहे। आता त्यात ना पाव वाटी आपण पाणी टाकून घेऊया। आता आपण हा जो कुकरचा डबा आहे कुकरमध्ये ठेवून एक शिट्टी काढून आपण श्रावण घेवडा शिजवून घेऊया। श्रावणी घेवड्याच्या कोशिंबीरसाठी ना आपण घेवडा उकडून घेतलेला आहे आणि गार केलेला आहे, त्यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। त्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया, पाव चमचा साखर, अर्धी वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी दही। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आपण हे मिक्सचर छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूयात। फोडणीसाठी मी ना 2 चमचे तेल गरम करून घेतलंय, त्यात अर्धा चमचा मोहरी, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद। आपण आता श्रावणी घेवड्याच्या कोशिंबीरीला फोडणी देऊया। तर मंडळी, खमंग अशी फोडणी दिलेली पौष्टिक आणि चविष्ट श्रावणी घेवड्याची कोशिंबीर तयार आहे।